नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण मुंबईला झालेल्या परीक्षेतील सर्व जीकेचे प्रश्न बघणार आहोत. बघा, प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शीख गुरूंचे शहीदी समागमानिमित्त खारघर नवी मुंबई येथे हिंदची चादर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे गुरु तेग बहादूर. कोण? गुरु तेग बहादूर या शीख गुरूंचे शहीदी समागमानिमित्त खारघर नवी मुंबई येथे हिंदची चादर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच पार पडलेल्या पुरुषांच्या T20 विश्व कपाचे अंतिम सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच कुणाला घोषित करण्यात आले? तर सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे T20 वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये जसप्रीत बुमराह याला मॅन ऑफ द मॅच म्हणजेच प्लेयर ऑफ द मॅच घोषित करण्यात आले. विजेता कोण? भारत. उपविजेता न्यूझीलंड. आणि एक होमवर्क तुमच्यासाठी आहे, प्लेयर ऑफ द सिरीज किंवा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे T20 वर्ल्ड कप 2026 चा? त्याचा आन्सर मला कमेंट मध्ये सांगा. बरेचदा मी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे लेक्चर मध्ये, जर तुम्ही रेग्युलर लेक्चर करत असाल तर. ग्रामसभेत ठराव करून जातमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आलेले गाव कोणते? तर बघा, ग्रामसभेत ठराव करून जातमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेले भारतातील पहिले गाव आहे सौंदाळा. कोणते गाव आहे? सौंदाळा, पहिले जातमुक्त गाव. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इराण देशाने कोणत्या सामुद्रधुनीतील जल वाहतूक रोखल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे? परिणाम आला आहे. तर याचा आन्सर आहे हॉर्मुझची सामुद्रधुनी. इराण देशाने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील जल वाहतूक रोखल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सन 2026 या वर्षाचा पद्मविभूषण पुरस्कार खालीलपैकी कुणास जाहीर करण्यात आला आहे? तर याचा आन्सर आहे मरणोत्तर धर्मेंद्र सिंह देओल. धर्मेंद्र सिंह देओल यांना 2026 चा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एकूण पद्म पुरस्कार किती लोकांना मिळाले आहे? ते 131. लक्षात ठेवा, 131 लोकांना पद्म पुरस्कार मिळाले आहे. सन 2026 चे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने राज्याच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे महाराष्ट्र. सन 2024 चे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाने राज्यांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देशाच्या विकासाची धोरणे कोणते आयोग तयार करते? तर याचा आन्सर आहे नीती आयोग. देशाच्या विकासाची धोरणे नीती आयोग तयार करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर याचा आन्सर आहे मित्रांनो न्यायमूर्ती चंद्रशेखर. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे न्यायमूर्ती चंद्रशेखर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? तर याचा आन्सर आहे गोदावरी नदी. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी आहे गोदावरी नदी. तिची लांबी किती आहे? एकूण 1465 किलोमीटर. 1465 किलोमीटर. गोदावरी नदीला दक्षिण भारतातील गंगा सुद्धा म्हणतात आणि भारतातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दुसऱ्या क्रमांकाची गोदावरी आणि पहिल्या क्रमांकाची भारतातील सर्वात मोठी नदी गंगा नदी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अभयारण्य आहे? अभयारण्य विचारले रायगड जिल्ह्यात. तर कुठे आहे? फणसाळ. रायगड जिल्ह्यात फणसाळ या ठिकाणी अभयारण्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? तर याचा आन्सर आहे मित्रांनो 29. महाराष्ट्र राज्यात एकूण 29 महानगरपालिका आहे आणि 29वी महानगरपालिका कोणती आहे? तर ती आहे पालघर. पालघर ही महाराष्ट्रातील 29व्या नंबरची महानगरपालिका आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात कोणता दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो? तर याचा आन्सर आहे 21 ऑक्टोबरला.
21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भरतनाट्यम हा पारंपरिक नृत्य शैलीचा उगम कोणत्या राज्यात झाला? तर याचा आन्सर आहे तामिळनाडू राज्यात. भरतनाट्यम या पारंपरिक नृत्य शैलीचा उगम तामिळनाडू राज्यात झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? तर याचा आन्सर आहे 6 वर्ष. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष असतो. आणि विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहे? राम शिंदे. आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष कोण आहे? डॉक्टर नीलम गोरे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचा आन्सर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला आहे. एक मिनिट, लोकमान्य टिळकांचं काय? गीतांजली, गीताई आचार्य विनोबा भावे. गीताई आचार्य विनोबा भावे, गीतांजली रवींद्रनाथ टागोर. आणि लोकमान्य टिळकांचं काय? गीता रहस्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2026 चा सर्वोत्कृष्ट अभिनेता ऑस्कर पुरस्कार कोणत्या अभिनेत्यास मिळाला? तर याचा आन्सर आहे मायकल बी जॉर्डन. मायकल बी जॉर्डन यांना 2026 चा सर्वोत्कृष्ट अभिनेता ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बऱ्याच प्राप्तकर्त्यांना एकाच वेळी पाठवलेला एक अनपेक्षित ईमेल संदेश म्हणजे काय होय? तर याचा आन्सर आहे स्पॅम मेल. बऱ्याच प्राप्तकर्त्यांना एकाच वेळी पाठवलेला एक अनपेक्षित ईमेल संदेश म्हणजे स्पॅम मेल होय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पृथ्वीपासून 36,000 किलोमीटर अंतरावर उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी कोणत्या उपग्रह वाहकाचा वापर केला जातो? तर याचा आन्सर आहे GSLV. GSLV जिओ सिंक्रोनाइज सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल MK2. जिओ सिंक्रोनाइज सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. लक्षात ठेवा GSLV चा फुल फॉर्म. पृथ्वीपासून 36,000 किलोमीटर अंतरावर उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी GSLV या उपग्रह वाहकाचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, DRDOने विकसित केलेले पहिले स्वदेशी सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र कोणते? सबसॉनिक विचारलं तर निर्भय. सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र DRDOने विकसित केलेले कोणते? निर्भय. आणि सुपरसॉनिक विचारलं तर येते ब्राह्मोस. सुपरसॉनिक विचारलं तर ब्राह्मोस. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लसीकरणाचे जनक म्हणून कोणत्या शास्त्रज्ञास ओळखले जाते? तर याचा आन्सर आहे एडवर्ड जेन्नर. एडवर्ड जेन्नर यांना लसीकरणाचे जनक म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा NDA. इंडिया म्हणजे काय? नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? खडकवासला, पुणे या ठिकाणी. नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला, पुणे या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर याचा आन्सर आहे सहारा वाळवंट. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? सहारा वाळवंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर याचा आन्सर आहे न्यूयॉर्क. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. भारताच्या धवल क्रांतीचे जनक कुणास मानले जाते? तर याचा आन्सर आहे वर्गीस कुरियन. वर्गीस कुरियन यांना भारताच्या धवल क्रांतीचे जनक म्हटले जाते. धवल क्रांतीच म्हणजे काय? श्वेत क्रांती. कशा संबंधित आहे? दुधाशी. आणि यांचे जनक कोणाला म्हटले जाते? धवल क्रांतीचे किंवा श्वेत क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन यांना मानले जाते. आणि MS स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? MS स्वामीनाथन. याचा आन्सर आहे वर्गीस कुरियन. एक मिनिट, याचा आन्सर आहे वर्गीस कुरियन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्यकुलामध्ये सूर्यापासून पृथ्वी कितव्या क्रमांकाचा ग्रह आहे? बघा हा सूर्य, समजा हा सूर्य. पहिल्या नंबरला काय? फर्स्ट, सेकंड, थर्ड. पहिल्या नंबरला आहे बुध, दुसऱ्या नंबरला आहे शुक्र आणि तिसऱ्या नंबरला आहे पृथ्वी.
तिसऱ्या नंबरला काय पृथ्वी. सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर काय पृथ्वी, पहिल्या नंबरवर बुध, दुसऱ्या नंबरवर शुक्र सूर्यमालेत. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न येथेच संपले आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात.